एका आळवणीमध्ये एवढा रिझल्ट आलेला आहे तर आपण बघू शकता। तर अजून ह्याला आम्ही फुटव्याची संख्या जास्त होण्यासाठी लागवडीचा डोस देणार आहोत आणि फवारणी देखील करणार आहोत। फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी एक आळवणी केली होती, तर हा आळवणीचा रिझल्ट आहे। तर ह्या पद्धतीनं ऊसामध्ये फुटव्यांची संख्या जास्त झालेली आहे, तर हा रिझल्ट आहे। तर ह्या पद्धतीनं आम्ही ऊसामध्ये फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी आळवणी केली होती, त्या आळवणीचा रिझल्ट आपण बघू शकता। तर ह्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या लावणीच्या प्लॉटमध्ये आहोत। तर 100 टन, एक एकराला 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण फुटव्यांची संख्या, ऊसामधील फुटव्यांची संख्या जास्त करणं खूप महत्त्वाचं आहे। तर फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही 3 ट्रीटमेंट देणार आहोत: आळवणी, फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस आम्ही वापरून फुटव्यांची संख्या जास्त करणार आहोत। एक एकरामध्ये ऊसांची संख्या 40,000 पर्यंत झाली तर 100 टन उत्पादन घेऊ शकतो। एक ऊसाचे वजन 2.5 किलो झाले तर आपण 100 टन उत्पादन घेऊ शकतो। तर 40,000 संख्या होण्यासाठी फुटव्यांची संख्या जास्त होणं खूप महत्त्वाचं आहे। फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी आळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक वापरावेत आणि आळवणीमध्ये कोणकोणते लागवड किंवा कोणकोणते वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर हे वापरावेत, ही जी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। तर ही माहिती देण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आपण काय करा, 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी आम्ही बेसल डोस कुठल्या पद्धतीने वापरायला हवा, त्यानंतर पहिली आळवणी कोणती करावी, त्यानंतर पहिला लागवडीचा डोस आपण कोणता वापरावा, त्यानंतर पहिली फवारणी कोणती करावी, ही माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता। फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही आळवणी वापरलेली आहे। तर आळवणीमध्ये आम्ही 126100 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर हे 100 ग्रॅम प्रतिपंपाला वापरलेला आहे। त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंपाला वापरलेला आहे। त्यानंतर आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरलेला आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड्स वापरलेले आहेत आणि त्याच्यासोबत आम्ही ह्युमिक ॲसिड हे वापरलेलं आहे। मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीनं आम्ही हे सर्व टॉनिक 1261, त्यानंतर मॅग्नेशियम, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट, त्यानंतर ह्युमिक ॲसिड, त्यानंतर ॲमिनो ॲसिड, ह्या पद्धतीनं आम्ही हे सर्व टॉनिक ह्या आळवणीमध्ये वापरलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक रोपाला 100 ml, तर ह्या पद्धतीनं आम्ही ह्या प्लॉटला आळवणी केलेली आहे। तर महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये एकरी 100 टन प्लस ऊस उत्पादन ही प्लेलिस्ट आहे। त्याच्यामध्ये ऊस लागवडीची सर्व माहिती तिथे आहे। तर 100 टन कोणत्या पद्धतीने आपण उत्पादन घ्यावं ही जी सर्व माहिती त्या प्लेलिस्टमध्ये आहे, तर आपण ती बघू शकता। ऊसाचे फुटवे वाढवण्यासाठी ही पहिली ट्रीटमेंट आहे। लावण करून 25 दिवस झाल्यानंतर आपण ही आळवणी करावी। 25 दिवस झाल्यानंतर ही आळवणी ह्या प्लॉटला केलेली आहे। तर प्लॉट खूप छान पद्धतीने आलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।